बागपिंपळगाव कॅम्प येथे अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 25,30,000 रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सदर घटना दिनांक 13/9/2024 रोजी 9 वाजता केली आहे. म्हणून या प्रकरणी दिनांक 13/9/2024 रोजी सकाळी 11:39 गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बागपिंपळगाव कॅम्प तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी एकाने त्याच्या ताब्यातील 14 टायर ट्रकमध्ये विनापरवाना बेकायदेशीरित्या 10 ब्रास वाळू भरून तिची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला. म्हणून यामध्ये तब्बल वाळूसह ट्रक असा एकूण 25,30,000 रुपयाचा ऐवज गेवराई पोलिसांनी जप्त केला. म्हणून या प्रकरणी फिर्यादी अशोक बाबूराव शेळके वय 54 वर्षे, व्यवसाय नोकरी, पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस स्टेशन गेवराई यांच्या फिर्यादीनुसार विष्णुराम आव्हाड वय 35 वर्ष, राहणार बागपिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड याच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात कलम 303(2) भारतीय न्यायसंहिता सरकलम 130-177 मोटार वाहन कायद्यानुसार गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.